त्यावेळेस माझ्याकडून समाजाच्या भावनेच्या व्यतिरिक्त आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल खालच्या भाषेमध्ये एकही शब्द बोलला गेला नव्हता. 8x10च्या खोलीमध्ये धनाभाऊ मोठेचे झालेले आहेत. अक्षरशः त्या रूमला संडास बाथरूम सुद्धा नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये धनाभाऊ मोठे झालेले आहेत. तिथंच बेडरूम, तिथंच किचन, वरतून काय उलारू पडू नये म्हणून त्याला मध्येच खांब लावलेला. अशा परिस्थितीमध्ये हा कार्यकर्ता मोठा झालेला आहे. या 8 महिन्यामध्ये एखादी मुलगी येते, भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळवते. त्यांनी पूर्ण प्रकारे प्रभाग क्रमांक 2 मधून निगेटिव्ह व्हिडिओ बनवले. त्याचबरोबर मी मराठा आरक्षण चळवळीमध्ये काम करत असताना त्यावेळेस आम्हाला राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसांना मराठा समाजाच्या भावना व्यक्त करण्याची संधी भेटत होती. मुंबईमध्ये पहिल्यांदा मराठा क्रांती मोर्चा झाला. त्यावेळेस मी वयाचे 20व्या वर्षी असेल. त्या समाजाच्या भावना मी मुंबईच्या त्या स्टेजवर मांडल्या. त्यावेळेस माझ्याकडून समाजाच्या भावनेच्या व्यतिरिक्त आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल खालच्या भाषेमध्ये एकही शब्द बोलला गेला नव्हता. पण कुणीतरी एक मुलगी होती क्रांती मोर्चातली, तिच्या तोंडातून असं वाक्य गेलेलं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब, मी मराठा आरक्षण मागते, तुमची बायको मागत नाही. तर हे वाक्य माझ्या तोंडातील नाही, हे वाक्य कुणीतरी इतर मुलीने बोललेलं आहे. परंतु आज ते माझ्या तोंड घशी पाडलेलं आहे आणि हे मीच बोलला सांगते. मी वारंवार सांगतेय की हे वाक्य माझं नाही, मी व्हिडिओ रिलीज करते. परंतु ही जी प्रभागातली टीम आहे विरोधकांची ट्रोलर्स करणारी, ही मोठ्या प्रमाणामध्ये फैलावत चाललेली. ह्याचा विक्टीम, ह्याचा बळी मी आज ठरलेलं आहे. मला सगळ्यांना एकच विनंती करायची की सामान्य कुटुंबातून येऊन हे करणं. राहुल गांधींचा एक फोटो माझ्यासोबत व्हायरल होतोय आणि मी कुठेतरी त्यांच्या मुवमेंटमध्ये आहे आणि भाजपमध्ये मला एंटर केलं असं पण पसरवलं जातंय. मी शेतकरी संघटनेत काम करत होते. राहुल गांधींचा व्हिडिओ बघा आज पण. माझ्या छातीला शेतकरी संघटनेचा बिल्ला आहे आणि मी त्यांच्याकडे घेऊन कापूस घेऊन गेलेले. माझ्या गावाकडून मी एसटीने राहुल गांधींना भेटण्यासाठी पोहोचले होते, कारण की ते मराठवाड्यात आलेले होते. एसटीने पोहोचून सकाळी 5:30 वाजता मी त्यांना गाठलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की आयात निर्यात धोरण हे कापसाचं बदललं पाहिजे, त्याच्यावर काम झालं पाहिजे, तर शेतकऱ्यांना कापसाला न्याय भेटेल, शेतकऱ्यांना भाव भेटेल. परंतु आज ते कापूस वगैरे सगळं सोडून दिलंय त्यांनी. फक्त त्यांनी काहीतरी व्हिडिओ व्हायरल करायचा, एखादं कुणाला तरी भेटतं. अशी खूप मोठी गँग मला वाटतं देशभरामध्ये झाली. याचं व्हिक्टीम सामान्य घरचे मुलं होतात. एक तर कार्यकर्ता कुणी आपल्या सामान्य घरात लढणारा तिथपर्यंत पोहोचत नाही. तिथपर्यंत पोहोचून धनाभाऊंचं लग्न झालं आणि त्याच्यानंतर मी तिथपर्यंत पोहोचू शकले. त्यांच्या आशीर्वादानं आणि त्यांच्या सगळ्या आजपर्यंतच्या केलेल्या कामामुळे मी तिथपर्यंत पोहोचू शकले. परंतु आणि सगळ्या सहकार्यांमुळे धनाभाऊंना ज्यांनी आजपर्यंत सहकार्य केलं त्यांच्यापर्यंत मी आज पोहोचू शकले. परंतु हे सगळं मोडीत काढण्यासाठी त्यांनी हे षडयंत्र केलेलं आहे. मला माहिती आहे की भारतीय जनता पार्टीने मोठ्या मनाने मला या प्रक्रियेमध्ये स्वीकारलं होतं आणि ज्यावेळेस आपलं लग्न होतं त्यावेळेस हिंदू धर्म संस्कृतीमध्ये आपण पतीला देव मानतो. त्या ठिकाणी मी त्यांना देव मानून त्यांनी घेतलेले निर्णय हे त्यांच्या दोघांनी एकत्रितपणे विचार करून आम्ही भारतीय जनता पार्टीची पूर्ण आचारसंहिता असेल, त्यांचे नियम कानून असतील किंवा त्यांची एक ठेवण असेल, ती सगळी समजून घेऊनच मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता. नेत्यांनी सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी अनेक पक्ष देत नसतील उमेदवाऱ्या, परंतु भारतीय जनता पार्टीने माझं काम बघून, सर्वे बघून मला त्या ठिकाणी उमेदवारी दिली होती. असं इतर पक्षामध्ये होताना दिसत नाही. मी त्यांचे खूप खूप आभार मानते. परंतु कुठल्याही सामान्य कार्यकर्त्याचा जो 8x10च्या खोलीमधून येतो, धनाभाऊंचं 2017च्या पूर्वीचं आयुष्य बघा तुम्ही. 8x10च्या खोलीमध्ये धनाभाऊ मोठेचे झालेले आहेत. अक्षरशः त्या रूमला संडास बाथरूम सुद्धा नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये धनाभाऊ मोठे झालेले आहेत. तिथंच बेडरूम, तिथंच किचन, वरतून काय उलारू पडू नये म्हणून त्याला मध्येच खांब लावलेला. अशा परिस्थितीमध्ये हा कार्यकर्ता मोठा झालेला आहे. मग ह्या ट्रोलर्सला सगळ्यांना तुम्ही सहन करतात. मोठे मोठे लोक चुकतात. मी म्हणत नाही की मी चुकले नाही. पहलगामच्या प्रकरणामध्ये मी चुकले असेल, माफी पण मागितली, मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. अनेक मोठे मोठे लोक चुकतात, पण त्यांना तुम्ही ट्रोल करत नाही. तुमची शिक्के तिथपर्यंत. सामान्य माणसाचा बळी घेताना तुम्हाला एक पोस्ट टाकणं, संघर्ष करणं, गुन्हे दाखल करून घेणं याच्यापेक्षा खूप पलीकडचं असतं हे. जस्ट मोबाईल हातामध्ये घेऊन पोस्ट टाकणं, ती व्हायरल करणं एवढं सोपं हे आयुष्य नसतं. मुलीचं तरी कायमच नसतं. आणि मला असं वाटतं की ते तुम्ही सगळेजण केलं तर तुम्ही यशस्वी झाला. माझ्याशिवाय दुसऱ्या कार्यकर्त्याचा तुम्ही बळी घेऊ नये. पण जसा माझा बळी गेलाय, मला जाणीव आहे की प्रभाग क्रमांक 1 मध्ये मी तयारी करत होते, पण प्रभाग क्रमांक 2 मध्ये ज्यावेळेस मला उमेदवारी भेटली त्यावेळेस सुभाष भाऊ चव्हाण असतील, माझी छोटी बहीण म्हणेल मी तिला, ती पण मी जसे बिना लग्नाचे असताना राजकारण करत होते, बिना लग्नाची बापाचे आधारण राजकारण करणारी आदिती बाबर, तिला ही उमेदवारी भेटणार होती, पण ती मला भेटली. ती माझी बहिणीसारखी आहे. मी तिच्या वेदना कळू शकते. ती सुद्धा एका लढणाऱ्या बापाची मुलगी आहे. तिच्यावर माझ्याकडून अन्याय झाला, तिचे मी खूप खूप मागे मारते. पण भविष्य काळामध्ये जिथं कुठं मला यांना संधी देण्याचा प्रयत्न होईल त्यावेळेस मी सक्षमपणे माझा सगळा त्याग करून त्यांच्या पाठीशी उभा राहील. आज असं म्हणलं जाते की प्रभाग क्रमांक 2 मध्ये ह्यांना पॅनल कमकुवत करायचा होता म्हणून त्या ठिकाणी केलंय. पण मला त्या प्रत्येकाला सांगायचंय, मग राहुल दादा जाधव असतील, सुधीर वाघमोडे असतील आणि त्याचबरोबर आमच्या रेणुकाताई चलवादी असतील, या सगळ्यांना प्रभाग क्रमांक 2 मधल्या नागरिकांनी उचलून धरलं पाहिजे. यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि यांना 15 तारखेला कमळ या चिन्हावर मतदान केलं पाहिजे.
हे सगळं बाजूला सांगून मला एकच सगळ्यांना विनंती करायची आहे की मी भारतीय जनता पार्टीची आता कार्यकर्ता झालेली आहे. मी या पक्षामध्येच काम करणार आहे. सगळ्या संघ परिवाराने मला मोठ्या मनाने समजून घेतला. अतिशय चांगली लोक आहेत ती. त्यांनी माझी भूमिका समजून घेतली आणि त्यांच्यासोबत मला काम करायचं. संघ परिवाराने मला समजून घेतलं आणि महाराष्ट्रामधल्या हिंदुत्ववादी संघटनांनी सुद्धा मला विनंती करायची की इथून पुढच्या काळामध्ये मला हिंदुत्वासाठी, मी स्वतः हिंदू आहे, हिंदुत्वासाठी मला काम करायचं. तुम्ही सगळ्यांनी मला सामावून घ्यावं.